मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आणि जीवा हे दोघेही एकमेकांना भेटलेले असतात. रागातच काव्या म्हणते, एक्झामच्या अगोदर माझ्या डोक्यात असे रोमांसचे विचार टाकून ठेवतोस आणि मग त्याने सगळा घोळ होतो, प्रॉब्लेम होतात. तेव्हा जीवा आता हसतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. मग काव्य विचारते, आता काय झालं? तेव्हा तो आता म्हणतो की मी खूप खुश होतोय आणि या गोष्टींचा परिणाम तुझ्यावर होतो का? कारण तू दाखवतेस असं की तुला तर काही इंटरेस्टच नाहीये, तुला काही आवडतच नाहीये. तेव्हा ती म्हणते, गप रे. मग आता तो विचारतो, अगं क्लास टेस्ट कठीण गेली, आता यात माझा काय दोष आहे का? तू माझ्यावर अशी चिडू नकोस ना. मग काव्या म्हणते, अरे क्लास टेस्ट ना ठीक गेली जरा, पण माझा ना जरा फोकस हलत होता. तेव्हा ती त्याला म्हणते, जीवा मी काय म्हणते, अरे तू ना जरा माझ्यावर प्रेम करणं ना जरा कमी कर. तेव्हा तो विचारतो, काय? मी काय आता मोजून प्रेम करू का तुझ्यावर काव्या? म्हणजे आज जरा ना कमी प्रेम करतो, उद्या जरा जास्त, परवा त्याच्यापेक्षा जास्त, असं कुठे प्रेम करणं ठरवता येतं का काव्या? तेव्हा काव्या म्हणते, हेच मी तुला सांगतेय. अरे ही जी टाइमपास बडबड आहे ना ती थांबव जरा तुझी. खरंच अरे जीवा, माझं ना खूप टेन्शन वाढलंय. मेन एक्झाममध्ये जर माझा फोकस हल्ला ना तर काही खरं नाही मग. तेव्हा तो आता तिच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो की काव्या, नाही हलणार फोकस. आपण एक काम करायचं का, तू जरा शांत हो, आपण जरा थोडे दिवस भेटणं थांबवायचं का? मग आता ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते की नाही हां, मी तुला असं भेटणं नाही थांबवू शकत, नाही राहणार तुला भेटल्याशिवाय, असं आता ती म्हणते. तेव्हा तो आता म्हणतो की मला सुद्धा नाही राहणार अगं तुझ्याशिवाय. दुसरीकडे रम्याने पार्थसाठी स्पेशल अशी कॉफी बनवलेली असते आणि त्याचबरोबर लव्ह लेटर सुद्धा असतं आणि ते आता त्याच्या रूमकडे घेऊन चाललेली असताना पिऊ समोरून येते आणि चुकूनच तिला तिचा धक्का लागतो. त्यामुळे जे लव्ह लेटर असतं ना ते चुकूनच खाली पडतं. मग आता वाव, किती छान आहे हे लेटर, तू बनवलंय का पार्थदादासाठी, असं ती विचारते. तेव्हा रम्या पटकन तिच्याकडून ते खेचून घेते आणि म्हणते की काय चाललंय, असं लेटर पाहतात का कधी कुणाचं? असं म्हणून ती जरा चिडते, नको त्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं नाही, तू जा बरं अभ्यास कर, असं रागातच ती आता म्हणते. त्यावेळी आता पिहू म्हणते, मी काय केलंय, असं म्हणून ती आता तिचा अभ्यास करण्यासाठी तिथून निघून जाते. इकडे जीवा हा लगेच टाळे वाजवतो. तो वेटर असतो ना तो फुलांचा खूप छान असा बुके घेऊन येतो. पाहतो फुलांचा बुके आता काव्याला दे. जीवा म्हणतो की कलेक्टर मॅडम हे पहा, आता अशी सन्मानाची सत्काराची सवय करून घ्या आता. तेव्हा आता ती म्हणते, हे बघ, आज तू माझा जो सत्कार केलाय ना तेव्हा ट्रीट माझ्याकडनं, समजलं? बोल काय खाशील तू? तेव्हा जीवा अगदी तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, तुला. मग आता असं म्हटल्यानंतर काव्य त्याच्यावर ओरडते. तेव्हा तो म्हणतो, हे बघ चूक तुझी आहे हां, असं म्हणून तो पुन्हा आता तिच्या समोर जाऊन बसतो आणि म्हणतो, कशाला माणसाने एवढं गोड असावं, असं वाटतं ना, की असं म्हणून तो पुन्हा प्लँकिस देतो. तेव्हा ती तो प्लँकिस पुन्हा आता रोखून ठेवते आणि त्याच्याकडे पाहून हसते. इकडे पार्थ हा आता काम करत असतो. तेव्हा आता रम्या तेथे जाते आणि त्याच्यासाठी कॉफी देते. मग आता तो म्हणतो, तिकडे बाजूला ठेव जरा टेबलवर, माझं काम सुरू आहे. मला एक कळत नाही त्यांनी कॅन्सल का केलं असेल. आता तो इंटेरियर डिझाईन काव्याला दाखवत असतो आणि म्हणतो, यात काही इरर आहे का, म्हणजे कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय? तेव्हा ती म्हणते, मला असं वाटतंय 22 किंवा 23 वर्षाची ही फिमेल असेल, बरोबर ना, आणि तिने हे डिझाईन कॅन्सल केलं असेल, बरोबर? तेव्हा तो म्हणतो, हो बरोबर आहे, तुला कसं समजलं? मग आता ती म्हणते, मुलींच्या बायकांच्या आवडीनिवडी ऑब्व्हियसली मला समजणारच ना, आणि मी एक डिझाईन बनवून देऊ का तुला आणि तिला पाठवून बघ, मग बघ तिला आवडतं की नाही. तेव्हा ठीक आहे असं आता पार्थ म्हणतो आणि तो तिला तिथे खुर्चीवर बसवतो. तेव्हा काव्या चटकनच एक डिझाईन आता त्याला बनवून देते आणि मग आता ती म्हणते, हे बघ, हे डिझाईन आता तिला पाठव. की मी पाठवू? तेव्हा तो म्हणतो, हो पाठव ना तू, असं म्हणून तो तिच्या जवळ जातो आणि तिला सांगत असतो की ही इथे असं तिथे तसं. तेव्हा ती अगदी प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते, परंतु पार्थकडून असं काहीही नसतं, म्हणजे तो तिच्याकडे त्या नजरेने पाहत नसतो. तो म्हणतो, काव्या तू खरंच खूप छान डिझाईन बनवलं, मला खूप आवडलं, त्या क्लायंटला जर हे डिझाईन आवडलं ना तर माझ्याकडून तुला गिफ्ट. तेव्हा ती म्हणते, खरंच तू गिफ्ट देणार मला? बघ हां, मला जे हवंय तेच पाहिजे हां. तेव्हा तो म्हणतो, हो दिलं,
अगं लहानपणापासून मी कधी कशाला नाही म्हटलोय का तुला, नाही ना? मग आता ती खूपच खुश होते. तिला असं वाटतं की पार्थ आता मला सुद्धा आय लव्ह यू म्हणेल, कारण त्याच्या प्रेमामध्ये ती अगदी हरवून गेलेली असते. त्यानंतर ती आता त्याच्याकडे बघत बघतच जायला निघते. तेव्हा रम्या म्हणते, अरे पार्थ घे ना कॉफी पिऊन. मग आता तो म्हणतो, हो घेतो हा, ठेव तिथे. असं म्हणून ती तिच्या त्या लव्ह लेटरकडे पाहतच राहते. त्यानंतर रम्या पुन्हा मागे येते आणि म्हणते, होपफुली तू ते लेटर वाचशील आणि माझ्या लेटरला हो असं म्हणशील. असं म्हणून ती आता गालातच हसते. त्यानंतर पार्थ आता पुन्हा एकदा ते डिझाईन पाहू लागतो. तेवढ्यातच त्याला जीवाचा कॉल येतो. तेव्हा जीवा म्हणतो, अरे दादा, तू आत्ता जे क्लायंटला डिझाईन पाठवले आहेत ना, खरंच खूप सुंदर आहेत आणि त्यांना खूप आवडले. त्यांनी सिलेक्टसुद्धा केले. तेव्हा आता पार्थला खूप आनंद होतो आणि मग तो म्हणतो, हे सगळं क्रेडिट ना रम्याला जातं, कारण रम्याने हे डिझाईन केले होते आत्ता या क्षणी. मग आता जीवा म्हणतो, खरंच मला काय वाटतं दादा, ती हुशारच आहे. अरे तिला बिझनेसमध्ये ना पार्टनर करून घे. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, हो ना मलाही तसंच वाटतंय अरे, पण मला अगोदर ना याचं क्रेडिट तिला देऊ दे आणि तिला तिचं गिफ्ट पाठवू दे बाबा. मग जीवा म्हणतो, हो पाठव पाठव. त्यानंतर इकडे आता पार्थ पुन्हा कामाला सुरुवात करतो. तेवढ्यातच ते पिहू येते आणि म्हणते, दादा अरे तुझं हे गिफ्ट आले. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ठेव ना तिथे, पण तू शाळेत नाही गेली, क्लासला नाही गेली. ती म्हणते, पार्थ दादा तुला ना काहीच माहीत नसतं, मी ना सकाळीच शाळेतून आले. तेव्हा तो म्हणतो, सॉरी, पण ते गिफ्ट ठेव तिथे. असं म्हणून ती आता तिथे गिफ्ट ठेवते. रम्याने जे लव्ह लेटर तिथे ठेवलेलं असतं ना, त्या लव्ह लेटरवर पुन्हा एकदा पिहूची नजर पडते आणि तिला ते प्रसंग आठवतात की कशाप्रकारे रम्या दिदीने पार्थ दादासाठी लव्ह लेटर लिहिलंय. त्यानंतर ती पाहते तर रम्या दिदीने आता पार्थ दादासाठी लेटर लिहिलं का, लव्ह लेटर. आता बघ तुझी मजा, मला ओरडते का रम्या दिदी तू, बघ आता मी काय काय करते ते. असं म्हणून आय टू लव्ह यू असं त्यावरती रिप्लाय देऊन तेथे ते लेटर ठेवते आणि ते लेटर आता तेथे ठेवल्यानंतर ती लगेच तेथून जाते. त्यानंतर पार्थ आता उठतो आणि कॉफी घेतो. तर तेवढ्यातच आता त्याची नजर त्या लव्ह लेटरवर पडते. त्याच्यावर पार्थ हे नाव असतं. तो आता ते लेटर पाहणार असतो. त्याचवेळी त्याला अचानक एक कॉल येतो. त्यामुळे तो त्या रूमच्या बाहेर जातो. तर तेथे आता रम्या असते. तेव्हा रम्याला पाहताच तो म्हणतो, हे बघ तुझं गिफ्ट दिलं आहे आणि आत्तापासून आपण पार्टनर आहोत. तेव्हा ती एवढी खुश होते, एवढी खुश होते की धावतच आता काय गिफ्ट आहे हे पाहण्यासाठी इकडे येते. रूममध्ये आल्यानंतर ती आता त्या लेटरकडे त्या गिफ्टकडे पाहतच राहते. इकडे आता नंदिनीचा फोन नेमका आता पार्थला आलेला असतो. तेव्हा एका क्षणातच लगेच तो तिचा आवाज ओळखतो. तो म्हणतो, बोला मिस नंदिनी. मग आता ती जरा लाजते आणि म्हणते, अहो आमच्या अकाउंट टीमकडून मला समजलं की तुम्ही डोनेशन दिलंय. खरंच खूप आभार तुमचे. आभार मानण्यासाठीच तुम्हाला कॉल केलाय. आता तुमच्या कार्डवर जो नंबर होता ना त्या, मग आता माझं नाव काही तुम्हाला माहीत नाही का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही ना, म्हणजे कुणाचे आभार मानते हेच मला कळत नाही आहे. मग आता तो अजूनच हसू लागतो. इकडे रम्या ही रूममध्ये येते. आता तिच्या मनात धाकधूक असते की नक्की काय असेल यावर. तेव्हा आता ती पहिलं पेज वाचते आणि त्यानंतर त्याच्यावर काही रिप्लाय दिलेला नसतो. दुसऱ्या पेजवर आता आय लव्ह यू टू रम्या असं लिहिलेलं असतं. पण तिचा हा चुकूनच गैरसमज झालेला असतो. पण तिला असं वाटतं की पार्थने माझ्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं आहे, त्यामुळे ती खुश होते आणि ते लेटर जवळ घेत अगदी पार्थचं प्रेम अनुभवू लागते. तिची एवढ्या वर्षांची प्रतीक्षा आता संपलेली असते, कारण पार्थवर तिचं खूप मनापासून प्रेम असतं आणि त्याने सुद्धा होकार दिल्यामुळे आता तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. इकडे आता पार्थ हा नंदिनी बरोबर बोलत असतो. नंदिनीला अजून माहीतच नसतं की नक्की कोण बोलतंय ते. तेव्हा आता तो म्हणतो की कालपासून तुम्हाला किती अनोळखी माणसं भेटली, तर आठवून बघा कुणाकुणाला भेटलात, म्हणजे तुम्हाला समजेल आत्ता या क्षणी तुमच्याबरोबर कोण बोलतंय ते. त्यावेळी ती म्हणते, नाही हो आठवत असं. मग ती आता खूप आठवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच आता पार्थची आई त्याला आवाज देते, पार्थ अरे लवकर आवर. मग आता नंदिनी नेमका तो आवाज ऐकते आणि म्हणते, फुटला फुटला पेपर फुटला. तेव्हा पेपर तर फुटला आहे, परंतु ओळख अजून पटलेली नाही आहे असं आता पार्थ म्हणतो. आणि आठवा ना कालपासून तुम्हाला कोणत्या स्पेशल व्यक्ती भेटल्या आहेत,
अशा लक्षात राहण्यासारख्या. नंदिनी म्हणते की मला आत्ता समजलं की काल तुम्ही मला ड्राईव्ह करत तिकडे मंदिराजवळ घेऊन गेला होतात बरोबर. मी तुमच्या गाडीत बसले होते, तेच ना तुम्ही. मग आता तो म्हणतो आत्ता खरा पेपर फुटला. मग आता ती म्हणते पार्थ. तेव्हा तिने आता खूप छान असा त्याचं नाव घेतलेलं असतं, तेव्हा त्याला अजूनच छान वाटतं. आणि मग तो म्हणतो आवाज ना खरंच खूप छान आहे आणि तुम्ही माझ्या गाडीमध्ये असं अचानक शिरलात. तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे. मग तो नंतर म्हणतो की आजी आजोबांसोबत पुन्हा एकदा भेट झाली होती ती. तेव्हा ती म्हणते हो समजलं मला. तेव्हा तो म्हणतो माझं नाव पार्थ देशमुख आहे. तेच तेथे रम्या येते आणि खूप प्रेमाने आता पार्थकडे पाहत असते, कारण तिला असं वाटत असतं की आता पार्थचं सुद्धा प्रेम माझ्यावर आहे म्हणून. तेव्हा नंदिनी आता खूप गोड हसते आणि म्हणते बाय द वे पार्थ देशमुख, मी नंदिनी मोहिते, जी काल तुमच्या गाडीत अचानक बसली होती ना तुमची परमिशन न घेता. मी आवाज अगोदरच ओळखला होता, पण असं म्हणून ती आता थांबते. तेव्हा पार्थ अगदी लाडानेच विचारू लागतो की पण काय, बोला की बोला. अहो विचारायचं ना बेधडक की पार्थच बोलतोय ना. तेव्हा नंदिनी म्हणते नाही हो, सगळ्याच बाबतीत अशी बेधडक नाही आहे मी, फक्त कुणावर अन्याय होत असेल ना तरच. त्यावेळी आता ती त्याला थँक्यू असं म्हणते फॉर द डोनेशन, कारण नंदिनीच्या होमसाठी खरंच खूप मोठी मदत केलेली असते. आता दोघेही एकमेकांना बाय असं म्हणतात आणि फोन ठेवतात. इकडे रम्या आता तिच्या रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर तिला खूप आनंद झालेला असतो, कारण तिचा गैरसमज झालेला असतो की पार्थने सुद्धा मला आय लव्ह यू असं म्हटलेलं आहे, लव्ह लेटर मधून का होईना. मग आता ती लगेच कपाट उघडते आणि आय लव्ह यू पार्थ, आय लव्ह यू पार्थ, तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम असणार आहे हे मला माहीत होतं. सारखं सारखं त्याच्या फोटोकडे पाहून ती आता म्हणत असते. तिला खूपच असा वेगळा आनंद झालेला असतो, तिचं स्वप्नपूर्ती झालेली असते. मग त्यानंतर ती आता नाचू लागते, एकटीच अशी डान्स करत असते. तेव्हा तिला आता भास होतो की पार्थसुद्धा माझ्याबरोबर अगदी रोमॅन्टिक डान्स करतोय, तो मला मिठीत घेतोय, असं सगळं सगळं तिला आता भास होत असतो. त्यामुळे ती आता एकटीच स्वतः डान्स करू लागते आणि त्यानंतर पार्थच्या आठवणीमध्ये अगदी हरवून जाते. तेवढ्यातच तिची आई तेथे येते आणि रम्याकडे पाहतच राहते. तेव्हा रम्या, अगं काही चाललंय काय तुझं, असं आता तिची आई विचारते. तेव्हा रम्या जरा खूप घाबरते आणि मग तिच्या आईला म्हणते कुठे काय चाललं होतं. मग आता तिची आई म्हणते अगं तू स्वतः एकटीच डान्स करत होती तिथे, नक्की काय झालं तुला, एवढी खुश तू आज. आईने विचारलेल्या प्रश्नांची टाळाटाळ करत ती लगेच तेथून जाते. मग आता तिची आई हसते आणि म्हणते या आजकालच्या मुलींना खरंच बाबा काही कळतच नाही. दुसरीकडे आरुषी आता कॉलेजमध्ये आपली स्कूटी घेऊन येते. तेव्हा तेथे ती गाडी आता पार्क करत असते. तिची मैत्रीण तेवढ्यात तेथे येते आणि म्हणते अगं आरुषी किती वेळ लावलास तू. ती म्हणते अगं सॉरी सॉरी हां, असं म्हणून ती पटकन आता तिची गाडी पार्क करते. मग तेवढ्यातच युग तेथे येतो. तो जीवाचा लहान भाऊ असतो आणि मग युग लगेच तेथे स्वतःची गाडी पार्क करू लागतो आणि आरुषीला म्हणतो पटकन तुझी स्कूटी मागे घ्यायची हा, तिथे ही तुझी स्कूटी आहे ना ती पार्क करायची नाही. तेव्हा ती म्हणते फर्स्ट मी आली आहे समजलं, ही काय जागा तू तुझ्या नावाने करून घेतली नाही आहे. तेव्हा तेथे सर्वजण आता एकत्र येतात कॉलेजमधले मुलं मुली, कारण आता युग म्हणतो की ही जागा कुणाची आहे, युगंधरची, त्यामुळे असं सांगायला लागत नाही, इथे नेहमी ही जागा रिकामी असते समजलं. ती म्हणते कोण आहेस रे तू, कोण आहेस कोण. तेव्हा तो म्हणतो माझी ओळख सांगायची गरज नाही, हो की नाही मित्रांनो. मग आता त्याचे सर्व मित्र हसू लागतात आणि हो असं म्हणतात. त्याच वेळी आता मध्ये तेथे गाडी पार्क करण्यावरून खूपच अशी भांडणं होतात. तो आता तिची जी स्कूटी असते ते पटकन मागे घेतो आणि स्वतःची गाडी तेथे पार्क करतो. सर्वजण आता आरुषीवर हसतात. तेव्हा आरुषीला तो असा ढकलून देतो, त्यामुळे आरुषी आता खूप घाबरते, तिच्या पायाला सुद्धा थोडी जखम होते. मग आता एकदम मोठ्या तोऱ्यातच तो गॉगल लावतो आणि मित्रांसह तिथून निघून जातो. तेव्हा आरुषी आता रागातच त्याच्याकडे पाहते आणि मग त्याच्या गाडीजवळ जात याने हँडल लॉक केलं आहे असं म्हणते आणि त्याच्यावर खूपच ती वैतागते. आता आरुषीचा त्याने खूप मोठा अपमान असा तेथे केलेला असतो. तेव्हा ती आता
म्हणते की थांब मी याच्याकडे आता बघतेच, याला अजिबात सोडणार नाहीये. तर युग सुद्धा ऐकत नाही. तो आता रागातच तिच्याकडे मात्र पाहू लागतो. तर दुसरीकडे पार्थ तर रस्त्यावरून चाललेला असतो आणि तो महत्वाचं फोनवर बोलत असतो. नंदिनी आपल्या स्कूटीवरून आता तेथे येते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. तिने मागूनच त्याला ओळखलेलं असतं, त्यामुळे ती आता जोराजोरात हॉर्न वाजवू लागते. तेव्हा पार्थ आता तिच्याकडे मागे वळून पाहतो की नक्की कोण वाजवतं एवढ्या जोराजोरात हॉर्न, म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला समजतं की ती नंदिनी आहे, म्हणूनच तो आता पटकन फोन देखील ठेवतो आणि म्हणतो तुम्ही. मग आता ती म्हणते हो मीच. ती त्याला विचारते तुम्ही चालत कसे. मग आता तो सांगत असतो की नक्की काय प्रॉब्लेम झाला गाडीचा. त्याचवेळी आता ती म्हणते बरं चला राहू द्या, ठीक आहे मी सोडते तुम्हाला, कुठे जायचं आहे ते सांगा फक्त. तेव्हा ती आता गाडीवरून खाली उतरते आणि म्हणते नाही नाही असं नाही चालणार, मी तुम्हाला आता घेऊन जाणारच, कुठे जायचं आहे ते सांगा. मग आता ती म्हणते मागच्या वेळी मी तुम्हाला भाग पाडलं होतं मला घेऊन जायला, आता आज मी तुम्हाला लिफ्ट देणार. मग आता तो हसतो आणि म्हणतो अच्छा म्हणजे उधारीचं ओझं वाटायला लागलंय तर. तेव्हा ती म्हणते ओझं कशाला वाटेल, अहो आभार व्यक्त करायचे होते ना, म्हणून म्हटले तुम्हाला, कारण त्या दिवशी एवढ्या प्रेमाने तुम्ही माझी मदत केलीत, आता आभार मानायची संधी मिळते म्हटल्यावर ती कशी सोडणार. तेव्हा तो आता म्हणतो की खरं तर एखाद्या मुलीच्या मागे बसण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे, पण तुमची ही गाडी माझं ओझं सहन करेल ना. तेव्हा ती आता हसते आणि विचारते काय हो घाबरलात की काय, मी तुम्हाला सुखरूप घरी सोडेन, मी एकदम सेफ ड्राईव्ह करते, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा तो म्हणतो मी घाबरतोय कशाला, नाही घाबरत मी. त्यानंतर ती म्हणते एक मिनिट हा, असं म्हणून ती आता तिच्या स्कूटीच्या डिकीतून एक हेल्मेट काढते आणि त्याला देते. तेव्हा तो म्हणतो हे म्हणजे पिंक कलर आहे ना, हा ही लेडीज आहे. मग आता ती म्हणते सेफ्टी महत्त्वाची ना कलरपेक्षा. मग आता तो म्हणतो हो ते तर आहेच, पण लेडीज. त्यावेळी ती म्हणते मग येलो चालेल का तुम्हाला, हे घ्या की मग. तेव्हा तो म्हणतो नाही सेफ्टी महत्त्वाची, बरोबर आहे तुमचं, द्या पिंकही चालेल. असं म्हणून तो आता डोक्यात हेल्मेट घालतो. तो आता नंदिनी कशी ड्राईव्ह करते हे त्याला माहीत नसतं, म्हणून जरा घाबरतो आणि तिला पुन्हा पुन्हा विचारू लागतो की या अगोदर तुम्ही अशी ड्राईव्ह केली आहे ना हो, म्हणजे डबल शीट अशी गाडी चालवली आहे ना. मग आता नंदिनी हसते आणि म्हणते मला माहिती आहे तुम्ही घाबरलात ना. त्यावेळी तो म्हणतो तसं नाही, पण थोडं थोडं घाबरायला झालंय नक्की. ती म्हणते घाबरू नका हो, मी अगदी ट्रिपल सीट गाडी चालवली आहे, मी तुम्हाला तुमच्या घरी ना अगदी सेफ सोडेन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला अगोदर सांगितलंय ना की ही अगदी सेफ राईड असेल म्हणून. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, तुमच्यावर आहे तेवढा विश्वास. मग आता नंदिनी म्हणते बसा बरं. मग आता तो तिच्या मागे बसतो. त्यानंतर ते दोघेही आता जाऊ लागतात. तेव्हा पार्थ हा हळूच डोकावून नंदिनीकडे पाहत असतो. तर नंदिनी खूप कॉन्फिडंट अशी गाडी चालवत असते, तिचं अजिबात दुसरीकडे कुठेही लक्ष नसतं, कारण पार्थला अगदी सुखरूपरित्या घरी पोहोचवायचं असतं. आणि मग नंतर ती जेव्हा पुढे गाडी चालवते तेव्हा हवेच्या झोकाने आता तिची ओढणी पार्थच्या तोंडावर पडते. तेव्हा पार्थ आता ती ओढणी हातात घेतो. तेव्हा तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर ते दोघेही आता पुढे पुढे जाऊ लागतात. नंदिनी सुद्धा आता थोडी त्याच्याकडे मागे वळून पाहते आणि अगदी गालातच हसत असते. दोघेही अगदी छान प्रकारे आता घरी जायला निघतात. तर आता नंदिनीच्या गाडीवर बसून पार्थला देखील खूपच आनंद झालेला असतो, कारण आता त्या दोघांची मैत्री आता वाढत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये युग पुन्हा एकदा अरेरावी करतो आणि मी माझी गाडी इथून काढणार नाही म्हणालो आहे ना, असं रागातच काव्याला म्हणतो. तेव्हा काव्य आता खूपच चिडते. आता युगने तिचा हात पकडलेला असतो, तेव्हा काव्याला खूप राग येतो. तेव्हा काव्या सनकन त्याच्या कानाखाली मारते. तेव्हा तो आता तिथे खाली पडतो आणि मग सर्व कॉलेज हा तमाशा पाहत असतात. काव्याने चांगलाच युगला धडा शिकवलेला असतो. त्यानंतर काव्या रागातच जीवाला भेटते आणि म्हणते मी त्या मुलाची अशी खरडपट्टी काढली ना, त्याला चांगलंच सुनावलं मी आणि चांगला धोपटून काढला. तेव्हा आता जीवा विचारतो काय म्हणजे तू मारलंस त्याला.
तेव्हा ती म्हणते, "हो, मी मारलं." मग आता जीवा खूपच घाबरतो, की ही खूपच डेअरिंगबाज मुलगी आहे बाबा. या बहिणी म्हणजे ना कमालच आहेत. दुसरीकडे काव्य आता आरुषीला घरी आल्यानंतर म्हणते, "अजिबात अन्याय सहन करायचा नाही आणि असा नियम तोडणाऱ्या लोकांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच." तेवढ्यातच नंदिनी हे सगळं बोलणं ऐकते आणि तिला म्हणते, "काव्या." तेव्हा काव्या खूपच घाबरते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.